निमित्तानं आम्ही घेऊन आलो एक खास कार्यक्रम राजकीय आतषबाजी। राजकीय नेत्यांची फटकेबाजी नेहमी सुरू असते, मात्र आज आपण पाहणार आहोत फटाकेबाजी। नगरचे माजी खासदार आणि भाजपचे नेते सुजय विखेंनी दिवाळीच्या फटाक्यांची उपमा देत राजकीय विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय। पाहूया। आता आपण लोणीच्या मार्केटमध्ये आहोत, फटाका मार्केटमध्ये। या ठिकाणी जर पाहिलं तर सुजय विखे जे माजी खासदार आहेत आणि भाजपचे नेते आहेत, ते आज या लोणीच्या मार्केटमध्ये आपल्या कुटुंबासह खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे आपण त्यांच्याशी काही गप्पा मारणार आहोत। दिवाळीत त्यांनाही कोणते फटाकडे आवडतात, राजकीय व्यक्ती कोणते आवडतात, त्यांना कोणती भेट द्यायची। सुजयजी, सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे बीपी माझा। तुम्ही कुटुंबाला घेऊन आज फटाके खरेदीला आलाय। सुरुवात कुटुंबाकडून करूया। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि तुमचे वडील राधाकृष्ण विखेंसाठी कोणता फटाकडा तुम्हाला घ्यावासा वाटतो आज? आता नामदार साहेबांचं म्हणायचं झालं तर नामदार साहेबांसाठी फटाकडा बनलेलाच नाही, कारण की ते त्या स्वभावाचेच नाही आहेत। असा कुठला फटाकडा असेल जो बाहेरून हार्ड असेल आणि आतमधून सॉफ्ट असेल, असा फटाकडाच नाही, कारण की साहेब कधी फुटतच नाहीत। साहेब एकदम शांत आहेत आमचे, आणि त्यामुळे फटाकडा असं त्यांची उपमा ते जुळू शकत नाही। बघा, याच्यात आहे ना ट्रिपल बार आलेला आहे मार्केटमध्ये। हा कोणत्या नेत्याला द्यावा असं तुम्हाला वाटतंय? ट्रिपल बार म्हणजे आमचं आता महायुतीचा आहे। महायुतीचा ट्रिपल बार, एक भारतीय जनता पार्टी, एक अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक शिंदे साहेबांची सेना। हा ट्रिपल बार जो आहे हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या हिताचा, लाडक्या बहिणींच्या हिताच्या, सर्वसामान्य आणि महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी तिन्ही एकत्रित राहून हा बार महायुतीला समर्पित आहे। महाविकास आघाडी देखील तीनच काय, पण तो फुसके बार आहेत, ते ज्याला म्हणतो ना, ते जे बार आहे ते माझ्या मुलीने घेतले होते। कुठे रे बेटा पाहते? महाविकास आघाडीचे बार तुम्हाला मी दाखवतो। हे असे आहेत, हे अँग्री बर्डवाले आहेत ना, पार्टी पॉप। म्हणजे अँग्री बर्ड एकदम योग्य उपमा आहे महाविकास आघाडीसाठी। सगळे रागात आहेत सगळे, पण जेव्हा याच्यातून काढून आपण जमिनीवर आदळतो तर त्याच्यातून काहीच होत निघत नाही। 50 फोडले तर 2 वाजतात, असं आहे। तर हे महाविकास आघाडीची स्पेशल फटाकडा अँग्री पॉप। हे आज तुम्ही पहा, त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळे चिडले, रागाने भरलेले, अपयशाने निराश झालेले, आणि त्यामुळे चिडतात, पण जेव्हा जमिनीवर आदळतील तेव्हा ते वाजणार नाहीत। आणि त्यामुळे हे आता माझ्या मुलीने अगोदर ठेवलं बाजूला, म्हणून ते दाखवते दिसलं नाही मला। काय नागगोळी सारखं कोण असं नेता आहे त्यांना ही नागगोळी द्यावी असं तुम्हाला वाटतं? नागगोळी म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते सगळेच, कारण की त्याच्यातून निष्पन्न काही होत नाही। आग लागली का ते हळूहळू बाहेर निघतात आणि ते फुसलेच पडतात आणि काळा धुरून जातो, आणि जे बोलतात त्याचा काही सरपर नसतो, फक्त बोलत जायचो रोज सकाळी। म्हणून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं प्रवक्ते जे कोणी असतील, मग ते काही मी नाव कोणाचं घेऊ इच्छित नाही, ते काय टीका होईल, पण हे नागगोळ्या त्यांच्यासाठी प्रत्येकाला एक एक नागगोळी माझ्याकडून पेटवली का असं काळ, जेवढं समाजामध्ये काळं पसरवता येईल, जेवढा काळ दूर करता येईल, त्यांचं काम आहे, आणि ते करतात योग्य पद्धतीने। लहानपणी टिकल्या आणि बंदूक हे वापरलेलं आहे। हो, मग कोण आहे असा नेता की त्याला ही बंदूक आणि टिकल्या एकत्र सेट द्यावा? बंदुकीने टिकल्या, आता बंदूक तर बायकोने निवडली होती, त्यामुळे तिचं हत्यार झालं। पण टिकल्या फोडायचं जे काम आहे, टिकल्या फोडायचं काम हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, हे त्यांचं काम फक्त टिकल्या फोडायचं। आदरणीय पवार साहेब जे आहेत ते महाराष्ट्रात टिकल्या फोडायचं काम करतात। इकडे टिकली फोड, तिकडे टिकली फोड, तिकडे टिकली फोड, त्याच्यातून आउटपुट काहीच नाही। पण समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, एखादा असं स्टेटमेंट देणे जेणे की लोक संभ्रमित झाले पाहिजे, लोकांना संभ्रम झाला पाहिजे की नेमकी काय होणार आहे आता। तर आपण असा जो कोणी पक्ष असेल जो आपल्या स्टेटमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करतो, तर आपण त्याला म्हणतो ना, यायचं काय टिकल्या फोडतो। तसंच ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असतील, त्यांचे नेते असतील, आमचे अनेक सहकारी आहेत जिल्ह्यामध्ये, हे टिकल्या फोडायचं काम करतात। म्हणून टिकल्या हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला परफेक्ट
मला वाटतं फटाकडा राहील. दादा हे आता छोटे फटाकडे पाहिले एक मोठा फटाकडा यावेळेस आला टायगर बॉम्ब म्हणतात त्याला. टायगर बॉम्ब तो टायमर लावला जातो, त्या टायमरनुसार तो जेव्हा पाहिजे तेव्हा फुटतो. टायगर म्हटलं की विधानसभेतल्या अनेक आठवणी तुमच्याही आहेत. काय कोणाला द्याल? नाही आता सध्या बॉम्बवर फुटण्यासारखा फक्त संग्राम जगतापच आमचा. सध्या तो हिंदू धर्माचा प्रचार प्रसिद्धी आणि सध्या सगळ्यात हॉट मार्केटमध्ये संग्राम आहे. त्यामुळे माझ्या मित्र आहे तर बॉम्ब आहे तर तो कधी फुटू शकतो. तो दिसायला एकदम थोडा साधा दिसतो पण तो फुटायला एकदम जोरात आहे. आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा असल्यामुळे बॉम्ब सध्या जिल्ह्यामध्ये संग्रामला मी सांगू शकतो जरा बॉम्ब आहे आपला. भुईचक्र एक आकर्षक फटाकडा आहे, लहान मुलांचं आकर्षण असतं. कोणाला द्यायला भुईचक्र राज्यात? भुईचक्कर राज्यात संजय राऊत साहेबांना. ते एकाच जागेवर फिरत राहतात एकाच जागेवर आणि त्याच्यातून आउटपुट काहीच नाही. तिथं फिरून 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 परत त्याच पॉइंटला फिरून फिरून परत म्हणजे सुरुवातीला जेव्हा पेटतं असं वाटतं काहीतरी मोठं होणार आहे. भुईचक्राचं पेट तर कसं एकदम अचानक पेट घेतं आणि ते फिरायला सुरू करतं आणि फिरायला सुरू करून जेव्हा ते संपतं तेव्हा एक तर ते फूस झालेलं सापडतं आणि त्याच जागेवर सापडतं. अजूनही काही फटाकडे आता जसं मोर पिसारा एक आकर्षक फटाकडा असतो हा. एकदम म्हणजे आनंद देतो, डोळ्याने आनंद देतो, तो दिसायलाही चांगला असतो. कोणाला भेट द्याला? मोर पेसारा पाहिलं तर जेव्हा मोर पेसारा फुलवत होतं त्याचे असे आपण मोजले नाही कधी पण साधारण 36-40 असे लोक. तर एकनाथ शिंदे साहेबांना योग्य आहे कारण की त्यांनी 40 लोक घेऊन गुवाहाटीला गेले होते. आणि मोर जसा शांत आहे, संयमी आहे. मोर जरी पंख त्यांनी फुलवला आनंदात पण मोराच्या चेहऱ्यावर हावभाव नसतो. तो आनंदात आहे, दुःखी आहे, स्ट्रेस आहे, काय नाही. तर शिंदे साहेब परफेक्ट कॅन्डिडेट. एकनाथ शिंदेचं नाव तुम्ही घेतलंच आहे. त्यांच्याबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत, ते महायुतीत आहेत. त्यांच्यासाठी कोणता फटाकडा तुम्हीच आता सांगा, यातून तुम्हाला कोणता त्यांना द्यावा असं वाटेल? हे आपलं ते मल्टिपल शॉट असतात ना, हे 12 डान्सिंग शॉट हे आमच्या अजितदादांचे रोज एक शॉट असतो. म्हणजे अजितदादांचं कसं आहे की त्यांचा दृष्टिकोन राज्याला पुढे नेऊन जाण्यासाठी पण त्यांच्या जेव्हा इंटरव्ह्यू पाहतात किंवा भाषण पाहतात रोज काही ना काहीतरी एक जोक ते मारतात किंवा त्यांची मार्मिकता जी आहे तर रोज आपण एक शॉट रोज आहे की काहीतरी मास्टर स्ट्रोक देणार. तर अजितदादांकडे अर्थव्यवस्था आहे, अजितदादांचा स्वभाव तसा आहे आणि म्हणून 12 पण नाही पुरणार खरं. हे 30च्या पेक्षा काही मोठा असेल 60 शॉट 120 आहे तर 120 शॉट हे अजितदादांचं आहे की प्रत्येक वेळेस शॉट निघत राहणार, वाजणार पण आणि लोकांना आनंद पण होईल. सध्या एका नवीन युतीची चर्चा राज्यभर सुरू आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे. यातीलच राज ठाकरे. कोणता फटाकडा राज ठाकरेंना या दिवाळीत भेट द्यावा असं तुम्हाला वाटते? ते अगोदर आहे ना एक फटाकड्याचं नाही येतं माझं भाऊ बहीण का काहीतरी असायचं ते एकत्र राहायचं असं वाजायचं बरोबर. ते असं एकत्र पेटवायचं आणि काहीतरी शब्द होता त्याचा. मामा मामी म्हणतात आता मामा मामी म्हणायचे किंवा भाऊ बहीण म्हणायचे किंवा भाऊ भाऊ म्हणायचे का असं ते आहे ना ते असं चालतं आणि ते सुटकन कुठून दिसतं कोण इकडं कोण तिकडं. ते आग मी जाणवलं एक माझ्याकडे आला होता इथं. तर तो फटाकडा आता इथं दुर्दैवाने स्टॉलमध्ये नाही पण ते मामा मामी म्हणतात मार्केटमध्ये की ते पेड घेतं आणि ते जेव्हा वाजायला लागतं तर ते कधी सुटल आणि कधी फुटल याचा अंदाज नाही. तर ही जोडी त्याच फटाकड्याला माझं वाटतं की योग्य राहील. धन्यवाद दादा, तुम्ही एबीपी माझ्याशी संवाद साधला. एकूणच जर पाहिलं तर राजकीय फटाक्यांची खरेदी देखील या ठिकाणी दादांनी केली आणि वेगवेगळे फटाकडे ते आता त्या राजकारण्यांना, त्या राजकीय व्यक्तींना पाठवतील. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीतील सर्वसामान्याबरोबरच सुजय विखे यांची दिवाळी खरेदी देखील आता चर्चेचा विषय ठरते. नितीन ओझा, एबीपी माझा, लोणी, अहिल्यानगर.